हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर जस्ट 1-2 दिवस झाले व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहेत किंवा एक दिवस आलेला नाहीये। तर त्याचं कारण आता अभयचे लास्टचे पेपर आहेत ना, तर त्याच्यामुळे थोडंसं त्याला सोडायला किंवा आणायला वेळ जात आहे, त्याच्यामुळे एडिटिंग करायला वेळ मिळत नाही। असो इथून पुढे तुम्हाला वेळेवरती व्हिडिओ मिळत जातीलच। तर आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक स्पेशल रेसिपी शेअर करत आहे। सामान तुम्हाला इथं दिसतच असेल। तर स्पेशल रेसिपी कशाची असणार आहे तर मेथीच्या भाजीची। सिंपल प्रकारे मेथीची भाजी खाऊन आता कंटाळा आलेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज वेगळ्या प्रकारे करूयात। तर इथं मेथीची भाजी चांगल्या प्रकारे निवडून घेतली आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता इथं बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला मेथीची भाजी। त्यासोबतच मी इकडे कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा असा बारीक कट करून घेतलेला आहे। आणि आपल्याला दुसरं सामान मी काय घेतलं आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे। असं तरी पण मी सांगते की कांदा, लसूण, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि शेंगदाणे, तीळ आणि थोडंसं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, माझ्याकडे डाळवण होतं त्याच्यामुळे। तर आता मेथीची भाजी कट केल्यानंतर इथं कढई गॅसवरती ठेवली आणि तेल टाकलं आणि लसूण कट करून घेतलेला होता ना तो टाकला आणि तो थोडासा तळल्यानंतर, जास्त गुलाबी होऊ द्यायचा नाही, तो तळल्यानंतर आपण चिरून घेतलेली जी मेथीची भाजी होती ना ती टाकून घ्यायची आणि त्याचा कच्चेपणा चांगला जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। त्यामुळे काय होईल ना, भाजीचा वास येणार नाही आणि कचकच अशी लागणार नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त पानं घ्यायचे। आणि आता मी तीळ, शेंगदाणे, बेसन पीठ आणि लसूण 2-3 पाकळ्या ह्या मिक्सर मी वाटून घेत आहे। तर इकडं मिक्सरमध्ये ते वाटून घेतलेलं आहे आणि आता मी कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकून मोहरी, जिरं आणि आपण चिरून घेतलेला कांदा होता ना तो टाकलेला आहे। आता आपल्याला कांदा चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे। इथं जवळपास अर्ध्याच्या पुढे आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे, फक्त गुलाबी होऊ द्यायचा नाहीये। आणि त्याच्यानंतर इथे टोमॅटो टाकून घेतलेला आहे। मी सामानमध्ये दाखवते वेळेस टोमॅटो दाखवायचं विसरले, कारण मला नंतर आठवलं। मग मी इथं टोमॅटो चांगल्या प्रकारे कट करून घेऊन टाकलेला आहे आणि लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। आता याला जवळपास 5 ते 7 मिनिटं चांगल्या प्रकारे हलवून मंद गॅसवर मऊ होऊ दिलेलं आहे। इथून पुढे मी याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि आपण जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ग्रेव्ही होती ना ती टाकून घेतलेली आहे, पाहू शकता। आणि माझा मोबाईल मध्ये असं व्हिडिओ शूट करते वेळेसच मध्येच बंद होत आहे, मलाही लक्षात आलं नाही आणि मी आपलं भाजी करत होते। नंतर लक्षात आलं आता एडिटिंग करते वेळेस की आपली ती क्लिप गेलेली आहे म्हणून, पण आता काय करणार, चला ठीक आहे। आता हा मसाला चांगल्या प्रकारे आपल्याला मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपण तळू दिलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आपण जी मेथीची भाजी आपण गरम करून काढून घेतलेली होती ना ती त्याच्यामध्ये मिक्स केली आणि आपल्याला जशी पाहिजे पातळ, मीडियम किंवा घट्ट त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि चांगल्या प्रकारे हलवून त्याला आणखीन 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर सॉरी, मधली जी क्लिप होती ना ती माझ्याकडून मिस झाली, त्याला मी पण काही करू शकत नाही, मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तो, सॉरी। तर चला आता ही भाजी चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आणि खायला किंवा या भाजीची टेस्ट एकदम हॉटेलच्या भाजीसारखी आणि खूप छान लागते। आम्हाला तर खूप आवडली आणि ही भाजी आम्ही संध्याकाळी सुद्धा खाल्ली आणि विशेष म्हणजे शिळ्या भाकरीसोबत तर ही भाजी एकदम फर्स्ट क्लास लागलेली आहे। तर चला आता या भाजीसोबत आपल्याला करायची आहे भाकरी, कारण याच्यासोबत भाकरीच खूप बेस्ट आहे। तर चला आता इथं मी भाकरी करून घेत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की मला पण भाकरी खायला आवडते आणि अभय पण खातो, त्याच्यामुळे आता चला एक भाकरी करून तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे मी भाकरी करते ते किंवा कशा प्रकारे केली जाते आमच्या इकडे। तर इथं मी ज्वारीची भाकरी करत आहे आणि तुम्हाला व्हिडिओ फास्ट करून दाखवत आहे। प्रत्यक्षात बघायला गेले ना इतकं फास्ट आपण करू शकत नाही, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडासा स्पीड वाढवलेली आहे, म्हणून तुम्हाला इथं वाटत असेल की किती फास्ट करत आहे, पण असं नसतं। व्हिडिओ बनवायला किंवा व्हिडिओ करते वेळेस खूप मोठा व्हिडिओ होतो, मग आपल्याला तो एडिट करून असं स्पीड वाढवून छोटा करण्यामध्ये खूप वेळ जातो, त्याच्यामुळे असं वाटतं की इतकं फास्ट कोणी करत नाही, पण प्रत्यक्षामध्ये स्पीड कमीच असते। अभय तिकडे अभ्यास करत आहे आणि आज त्यानं नाश्ता नकोच म्हटला, मी डायरेक्ट जेवणच करतो छान असं। त्याला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे त्याला नाश्ता वगैरे करायची इच्छा नव्हती, मस्त त्याच्या आवडीची भाजी बनवली। त्याला विचारलं तर अशा प्रकारची कर म्हटला, म्हणून म्हटलं सर्दी झाल्यानंतर अशा खमंग छान भाजी तुझ्या आवडीची करते। आणि आज तो रात्रभर झोपलेला नाही आहे, अभ्यासच करत बसलेला होता आणि सकाळी उठल्यानंतर पण अभ्यासच करत होता ना, त्याला नाश्ता करायचा होता ना पटकन दूध प्यायचं होतं ना, काहीच नाही।
मग म्हटलं जाऊ दे, करू दे, आज लास्टचा पेपर आहे, त्याच्यामुळे मी पण काही त्याला एवढं डिस्टर्ब केलं नाही. आणि त्यानं 12 वाजता आंघोळ वगैरे झाली त्याची. आणि मग त्याला म्हटलं तू आंघोळ करून ये, तुला पटकन ताट तयार करून देते. आता त्याची आंघोळ झालेली आहे आणि मी त्याच्यासाठी भाकरी भाजलेली पटकन ताट करून दिलं. आणि पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि या तुम्ही पण जेवायला. मस्त कांदा, मेथीची भाजी आणि भाकरी. बस आज इतकाच मेनू आहे, पण तो इतका सुपर आणि इतका टेस्टी होता ना की तुम्हाला काय सांगू. आता व्हिडिओ एडिट करते वेळेसुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे, कारण मेथीची भाजी ही बऱ्याच जणांना आवडते. असो तर चला, नक्की करून पहा तुम्हीसुद्धा. तर आता इथे तुम्हाला मी डायरेक्ट भेटत आहे 4:45 वाजता. त्याच्यामुळे थोडंसं त्याला सोडायला किंवा आणायला वेळ जात आहे, त्याच्यामुळे एडिटिंग करायला वेळ मिळत नाही. आज 12वीचा कॉमर्सच्या मुलांचा शेवटचा पेपर आहे, म्हणजेच अभयचा सुद्धा. तर आज शेवटचा पेपर असणार आहे, उद्यापासून त्याला सुट्ट्या. तर आज शनिवार आहे आणि मग आज मिस्टरांना सुट्टी होती शनिवारची. त्यांना म्हटलं की तुम्ही सोडायला जा आणि मग तुम्हाला कुठे बाहेर काम आहे तिकडे जा आणि आणायच्या वेळेला मी जाईन. त्याच्यामुळे 1 वाजता ते गेले अभयसोबत आणि आता 6 वाजता त्याचा पेपर सुटणार आहे. तर म्हटलं आता मी जाते, कारण तो एकटा येऊ शकतो. कॉलेजला पण एकटा गेलेला आहे, आलेला आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. फक्त आणि फक्त एक्झाम आहे. मुलांना पेपर कसा गेला कसा नाही माहिती नाही. आणि मुलं थोडंसं कसं परीक्षा म्हटल्यानंतर रात्रभर जागरण करतात, झोपत नाहीत. आणि मग बसमध्ये जर समजा झोप लागली तर तो पुढे जाईन, किंवा पेपर जर अवघड गेला तर इकडे तिकडे मित्रांमध्ये चर्चा करण्यामध्ये उशीर होतो. आणि 6 वाजता पेपर सुटायचा म्हटलं तरी सायंकाळची वेळ असते आणि ट्रॅफिक किंवा बस मिळायला वेळ लागतो. मिळाली तर खूप गर्दी असते. त्याच्यामुळे म्हटलं की कोणतीही रिस्क नको, आपण आपल्या मुलासोबत गेलेलं बरं आणि आलेलं चांगलं. तर त्याच्यामुळे आणि असंही जर आपल्याला जॉब असता किंवा घरी जर एखादं एमर्जन्सी काही काम असतं तरी कॅन्सल केलं असतं, तुझं ये म्हटलं असतं. पण तसं नाही आहे, घरी वेळ आहे आणि मी काही सध्या जॉब वगैरे करत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपण जाऊयात सोबत आणि त्याला घेऊन येऊयात. तसं तर त्याला सांगितलेलं आहे की मी येते म्हणून. तर चला आता मी तिकडे जात आहे आणि आज त्याचा चेहरा कसा असणार आहे त्याच्यावरून आजचा पेपर समजणार आहे. कारण या पेपरला त्याला सुट्टी भेटलेली नव्हती अभ्यास करण्यासाठी, त्याने अगोदरच अभ्यास करून ठेवला होता, फक्त काल रिवाईज केलं. तर चला स्टे ट्यून. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर केलेली आहे ना ती सुद्धा तुम्ही नक्की करून पहा. खूप छान झालेली आहे, अगदी हॉटेल स्टाईल किंवा हॉटेलमध्ये ज्या प्रकारची आपण खातो ना तशी झालेली आहे. आणि मला तर खूप आवडली आणि भाकरीसोबत त्याची टेस्ट तर काय सांगाल, 1 नंबर. तर चला स्टे ट्यून. आज सकाळी काय झालं ना, त्यानं दूध पित होता ना तेव्हा मी त्याच्यासमोर असं कॅलेंडर दिलं आणि म्हटलं की याचं पान तू पलट, आज 1 तारीख आहे. तर तो मला काय म्हटला की तू पण पलटू शकतेस ना, तुला काय झालं नाही पलटायला. मी म्हटलं की फेब्रुवारी महिन्याचं पण तुलाच पान पलटायला सांगितलं होतं, कारण हा महिना तुझा अभ्यास करण्याचा आणि एक्झामचा महिना होता. आणि आता मार्च महिना जो आहे ना तू एकदम राजा माणसासारखं घालवू शकतोस. म्हणजे आता इथून पुढं तुला अभ्यासाचं टेन्शन नसणार आहे आणि मस्त असा एन्जॉय करण्याचा महिना आता सुरू होणार आहे तुझा, मार्च, एप्रिल, मे. त्याच्यामुळं की या महिन्याचं कॅलेंडर तू पलट. मग त्याला ते ऐकल्यानंतर असं चेहऱ्यावर मस्त स्माईल आली ना की मस्त छान वाटलं, की त्याला तोच आनंद किंवा त्याला तेच थोडंसं सांगायचं होतं की हा महिना आता तुझा रिलॅक्स किंवा नो टेन्शन असणार आहे. तर असं छोट्या छोट्या गोष्टीमधून मुलांना जर हिंट दिली ना की तुमचा हा महिना छान आहे, हा महिना अभ्यास करायचा आहे किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर ह्या चांगल्या गोष्टी पण मुलांना पटकन समजतात. चला आता तुमच्याशी बोलून मी निघालेली आहे बस स्टॉपकडे आणि ऊन चांगलं कमी झालेलं होतं. बस स्टॉपला आल्यानंतर मी पाहते तर 154 नंबरची गाडी जी आहे ना ती इतक्या येत होत्या, ज्या रेल्वे स्टेशनला जातात भायखळ्याला, ते इतक्या येत होते ना, जवळपास 6 ते 7 या गाड्या गेलेल्या आहेत. आणि आम्हाला ज्या बसने जायचं होतं ती बस काही येतच नव्हत्या कोणत्या पण. काय होतं ना, आपल्याला जी बस पाहिजे ना ती पटकन येत नाही, बाकीच्या सगळ्या इतक्या येतात ना खूप राग येतो किंवा चिडचिड होते. तर इथं बस आलेली आहे आणि आता मी निघाले. आणि जाते वेळेस असं वाटत होतं की वेळेवर पोहोचेन की नाही, ही बस वेळेवरती निघेल की नाही, कारण जवळपास 5:20 झालेले होते आणि ट्रॅफिक जर लागले ना पुढे तर काय नाही, म्हटलं इतका म्हणजे लवकर येऊन पण बस नाही लागल्यामुळे आपल्याला उशीर तर होणार नाही ना, अभय आपल्याला शोधत तर बसणार नाही ना, असं वाटत होतं. आणि आमच्या इथून अभयच्या कॉलेजपर्यंत जाण्यासाठी 10 रुपये तिकीट आहे आणि सायंकाळची वेळ असल्यामुळे बसमध्ये इतकी छान हवा लागत होती ना, थोडासा मूड जर डिस्टर्ब झालेला होता बस नाही लागलेला, तो पण छान झाला आणि छान थंडगार हवा लागत होती आणि मूड पण मस्त वाटलं. तर इथे दादर आलेला आहे.
चला पोहोचलेली आहे, 5:45 वाजले. इतक्या लवकर निघून सुद्धा 5:45 वाजले. मला वाटत होतं आता लेट होतो का काय की, पण नाही झाला लेट. ट्रॅफिकमुळे वेळ होतोच आणि बस लागत नाही ना त्याच्यामुळे. सुटलेला आहे पेपर आता. ये 1-2 नाही आले. बाजूला लिहिलंय. हा, एक इकॉनॉमी टर्न होते, म्हणजे एक शब्दात लिहायचं नसते का, वाक्य दिलेलं असं एक शब्दात ते एक होतं, आणि एक हे नसते का, ह्याला आहे ह्याला काय असं. ठीक आहे, पण जाऊ दे, समाधानकारक पेपर गेला ना. सगळे अटेम्प्ट केले, काय सुटलं नाहीये. चेहरा चांगला आहे. सगळे अटेम्प्ट केले, काय सुटलं नाहीये. आता टेन्शन फ्री. काय आहे आणखी टेन्शन? IT आहे ना. IT मध्ये जास्त काढावं लागतं. इंग्लिशचं कवर तरी होईल. वेळ आहे, मस्त तयारी करायची. नो टेन्शन. आता थोडं 2 दिवस रिलॅक्स राहायचं आपण. बघावं लागेल मला यूट्यूबवर बघावं लागेल IT. अगोदर 2 दिवस रिलॅक्स झोप घ्यायची आणि त्याच्यानंतर ITचं करायचं. काय बघू. प्लेट मिल्कशेक. संपलेली आहे आता परीक्षा. एक पेपर आहे त्याचा मस्त रिलॅक्स करेन अभ्यास. आणि हा ब्रिज पहा किती मोठा आहे. तो इकडून पण तेवढाच लांबपर्यंत दिसतो आणि पण तेवढाच लांबपर्यंत दिसतो. असं मी पण असं बघते की दरवेळेस किती लांब ब्रिज दिसत आहे. असो तर इतका लांब ब्रिज बघून असं छान वाटतं. आणि तुम्हाला पुढे दाखवते की कुत्रा जो आहे ना तो इतका छान दिसत होता आणि त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. तर चला आता आम्ही निघालेले आहोत. रिटर्न बस लागलेली आहे आणि लागता पण थोडासा वेळ लागला आणि घरी पोहोचेपर्यंत काल जो वेळ झालेला होता ना तोच वेळ झालेला आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला ऑफिसची टायमिंग असतो ना सुटायचा, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागते. आणि 7:30 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत. घरी येण्यासाठी 7:30 वाजले. आता इथून पुढे बघूयात काही स्वयंपाक वगैरे करायचं का नाही ते. आता तर आजचा पेपर पण छान गेला अभयला आणि आता डायरेक्ट 12 तारखेलाच आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूत. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.